कस्तूरी तिलकम कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे हरिमुक्तिकम् करतले वेणु करे कंकणम् सर्वांगे हरिचन्दनश्च कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि गोपाल चूड़ामणि गोपाल चूड़ामणि ताल झपताल 10 मात्रा। ना ते ना तेरे कत धे तधे ना ते धे ठाट थई थई ता थई 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 ता थई 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 ता धे और ठाट थई थई ता 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 धे तक तक ता 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 तक तक ता ता तक 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 धे आमद धा 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 ता का तुंगा धा 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 गे दी के ता धा 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 दिन ता दिन ता कर धा ता का तुंगा ता के ता का तिटी का ता गे के धा धा तिटी का ता गे के धा धा तिटी का ता गे के धा ता थई ता थई ता थई ता थई आ थई आ थई आ थई ता थई 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 ता ता धा 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 नमस्कार. आजच्या आपल्या म्युझिक कहाणीच्या एपिसोडमध्ये तुम्हाला डान्सवरनं लक्षात आलेलंच असेल की आज एक अत्यंत गुणी, सुंदर आणि गोड दिसणारी निधी प्रभू आज आपल्याकडे, आपण तिला इन्व्हाइट केलं आहे. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण
निधी जरी वयाने लहान असली तरी पण तिचा कलेचा प्रवास खूप छान आहे आणि मोठा आहे. तर त्यामुळे आपण आज तिला खास इन्व्हाइट केलेलं आहे. तर तेव्हा आपण आज निधीकडून तिचा पूर्ण प्रवास ऐकूया आणि तिच्याशी मस्त मनमोकळ्या गप्पा मारूया. तेव्हा निधी, मी तुझं स्वागत करते की आजच्या या एपिसोडमध्ये तुला खास आम्ही आमंत्रण केलेलं आहे आणि इतक्या सुंदर तू 2 रचना सादर केल्यास. सगळ्यात आधी मला त्या रचना कोणाच्या होत्या हे मला जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुला तुझ्या प्रवासाबद्दल बोलते. थँक्यू सो मच हेमाताई, मला इकडे बोलवल्याबद्दल. मी खूप एक्सायटेड आहे की आता मी तुझ्याशी छान गप्पा मारणार आहे. आणि रचनांबद्दल पहिले सगळ्यांना माहिती असलेले आपले सगळ्यांचे लाडके महाराजजींचा आवाज आहे. तर मला आज असं सकाळी झालं की आपण आज महाराजजींच्या आवाजाने, त्यांच्या वंदनेने त्याची सुरुवात करावी. आणि दुसरी रचना होती झपताल मी परफॉर्म केला. त्याचं पठण, तर त्याच्या रचना, त्याच्या बंदिशींच्या रचना माझे गुरु तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्या होत्या. तर ज्यांच्याशिवाय किंवा आणि माझ्या गुरुवर्या डॉक्टर सोमंजरी देव, त्यांनी त्याची नृत्य संरचना केली होती वंदनेची. असे हे 3 माइलस्टोन माझ्या आयुष्यातले, हे 3 माझे पिलर्स. तर त्यांचा आशीर्वाद घेऊन माझं असं झालं की आज आपण इथून सुरुवात करूया. क्या बात आहे. आणि आता जसं म्हणाली आहेस की बाईंचं नाव घेतलेलं आहेस आणि मला असं वाटतं तू बाईंच्याकडे किती वर्ष झाले शिकायला सुरुवात करून? अरे बापरे, त्याच्या आधी मी तुला थोडं सांगते की जन्मताच माझा पाय दुखावला होता. त्यामुळे डॉक्टरांनी आईबाबांना सांगितलं होतं की ही चालू पण नाही शकणार. अरे बापरे. तर आणि कट्टू मी 3ऱ्या वर्षी स्टेजवरती पण होते. तर कारण देवाच्या कृपेने ते नीट सगळं झालं. नेमकं काय झालं होतं? एक थोडं डॉक्टरांच्या हातनंच थोडं दुखावला गेला होता. त्यामुळे एक ते पुढचे 10 दिवस 12 दिवस माझा पाय तो फ्रॅक्चर आणि ते सगळं खूप ते सगळं झालं होतं. तर त्यामुळे त्यांना आईबाबांना टेन्शन होतं की चालायचं कसं, चालेल तरी काही. पण देवाची कृपा झाली आणि नंतर आमच्या पाठी लग्न होतं, तर तिकडे गाणं वाजत होतं. तेव्हा हम साथ साथ पिक्चर आला होता आणि ते माधुरी दीक्षितचं माईन माईन हे ते लागलं की मी जी काय नाचायचे, तेव्हा आईला असं कळलं की हिच्यात काहीतरी नाच आहे, काहीतरी ती रिदम मध्ये कुठेतरी ती मुवमेंट होतीये. तर आईला असं झालं की मग नंतर काय आपल्या बिल्डिंग मधले, सोसायटी मधले कार्यक्रम, मग एखादी सोसायटी मधलीच ताई होती, तिने माझा तो नाच बसवून दिला आणि मग तो येल्लो कलरचा तिचा जो ड्रेस आहे तसं अक्षरशः मी घालून वगैरे परफॉर्म केला. आणि तेव्हा मी प्रचंड अबोल, मला माणसं आवडायची नाही, मी फक्त आईला पकडून होते. मी आता तुझ्याशी जेवढं बोलतेय हे म्हणजे मी त्या वेळामध्ये तर शक्यच नाही. मला माणसं घरी आलेली पण आवडायची नाहीत, नातेवाईक आवडायचे नाहीत, मी आणि माझी आई एवढंच माझं विश्व. पण मी हे फक्त स्टेजवरती गेल्यानंतर काहीतरी मी वेगळी वागतीये, हिच्यात काहीतरी बदल होतोय, ही खुलतीये. बरं, स्टेजवरनं खाली आल्यानंतर परत आईच्या पाठी, आईचा पदर पकडून. तर आईला झालं की अच्छा हिला हे आवडतंय, ही जागा आवडते. मग त्याच्यानंतर प्रॉपर ट्रेनिंग, म्हणजे तेव्हा खूप कॉम्पिटिशन्स व्हायच्या. आता तशा कॉम्पिटिशन्स होत नाही. आधी तेव्हा मग कॉम्पिटिशन्सला शाळेमधनं पाठवायला सुरुवात केली. तर तेव्हा सुबल सरकार, तुला माहिती असेल, देवाचे नृत्य दिग्दर्शक, त्यांची मुलगी किशू पॉल. तर मी तसं म्हणा की कॉम्पिटिशन्स, मग मी रियालिटी शोज खूप करायचे तेव्हाचे. त्यामुळे ETV, सोनी, बुगी बुगी, कुछ कर दिखाना है, तू नाव घे, तर मी सगळे रियालिटी शोज केलेले तेव्हा. आणि म्हणजे जोरदार, म्हणजे ते सुरूच झालं होतं की आता म्हणजे करिअर, म्हणजे ही करते, ही चांगलं करते. आणि त्या कॉम्पिटिशन्समुळे देवाच्याने मी नेहमी पहिलीच यायचे. तर त्यामुळे असं होतं की इच सॅटर्डे संडे मी कॉम्पिटिशन्स करायचे. मग त्याचं ट्रेनिंग सुद्धा तेव्हा पण आई बाबा चांगल्या कोरिओग्राफर्सकडे जाऊन मी ते बसवून घ्यायचे आणि मग ते कॉम्पिटिशन्सला उतरायचे. मग सुबल सरकारांची मुलगी होती किशू पॉल, ती एका मला कॉम्पिटिशनला जजिंगला होती. तेव्हा तिने आईला सांगितलं की बघा ही मुलगी आहे, हिला शास्त्रीय नृत्य तुम्ही शिकवा, कारण पुढे जाऊन मी तसंही सेमी क्लासिकलच करायचे, पण त्याला एक कुठेतरी एक ते थांबणार, ती जर्नी थांबणार. क्लासिकलचं कसं जसं वय वाढतंय तसं अजून ती कला तुम्हाला इतकं देत राहते. तेव्हा तिने आईला सांगितल्यामुळे आईचं असं होतं की अच्छा आम्हाला काही माहित नाही, आईला जेवढं तिला ते जमत होतं ती तेवढं मला इकडे तिकडे घेऊन जायची. मग मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. मला भरतनाट्यम प्रचंड आवडायचं आणि माझं ठरलं होतं की मी भरतनाट्यम मध्येच करिअर करणार. मी डिप्लोमा कम्प्लीट केलाय भरतनाट्यमचा आणि वसंता टीचरकडे मी शिकायचे. आणि
तिकडे पण इतका तो स्पीड वाढला की टीचर म्हणाली की चला तिचं अरंगेत्रम करू. तेव्हा मी 4थीत होते वगैरे काहीतरी. तेव्हा आई म्हणाली अहो ती खूप लहान आहे, तिला डायरेक्ट लगेच अरंगेत्रमला नका नेऊ, तिला जाऊ दे या सगळ्यातनं. म्हणून नंतर मग पुढे मग त्याच्या कॉम्पिटिशन्स भरतनाट्यमच्या, मग इतक्या कॉम्पिटिशन त्याच्याही केल्या, ते वर्णम अवॉर्ड, तेव्हा शिवाली फेस्टिवल, हे सगळं केलं. आणि मी पवित्र सरांकडे शिकायला लागले होते भरतनाट्यम. बरं. पण सरांचा ऍक्सिडेंट झाला आणि वैशाली दुधे तिचा मुलगा, वैशालीबाईंचा मुलगा माझ्या शाळेमध्ये होता. अच्छा. तर माझं बोर्डवरती नेहमी नाव लागायचं कॉम्पिटिशन्स मध्ये. तर तेव्हा तिचं असं झालं की अगं निधी तू कथ्थक करून तर बघ. म्हटलं नाही नाही, मला तर भरतनाट्यम आवडतं, मला भरतनाट्यम मध्येच करिअर करायचंय, कारण ते मला आवडायचं. ती म्हणाली का कथ्थक करून तर बघ माझं. आणि त्यांनी त्यांचेच घुंगरू मला दिले होते एका प्रोग्रामसाठी. तर सरांचा नेमका ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना 6 महिने काहीतरी नाचायचं नव्हतं, त्यांनी क्लासेस बंद केलेले. तर मला वाटलं की सर मी तुमच्याकडेच शिकणार. मग त्याला ठीक आहे, अच्छा आहे तेरा कथ्थक तो चल रहा है ना, तो कथ्थक चालू रख. पण तो जो काय ब्रेक लागला तेव्हा तो लागला भरतनाट्यमला आणि माझी कथ्थकची जर्नी सुरू झाली. आणि नंतर ठाण्यामध्ये माझ्या बाईंचे क्लासेस आहेत म्हणून माझ्या आई बाबांनी डोंबिवली सोडून आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. आणि गुरु जवळ असावा म्हणून 5 मिनिटाच्या अंतरावरती त्यांनी घर घेतलं. आम्ही 7वी मध्ये इथे शिफ्ट झालो. परत कॉम्पिटिशनची जर्नी. आणि मग प्रचंडच कॉम्पिटिशन म्हणजे. आणि कॉम्पिटिशन्स मी का म्हणते, त्यांनी मला खूप घडवलं. कारण तुम्हाला परफॉर्मन्स देणार कोण पहिल्यांदा डायरेक्ट. मग कॉम्पिटिशन 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं करत 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 तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर. पहिलं आलं, दुसरं आलं तर पहिलं का नाही मिळालं इन अ गुड वे. बरोबर. की म्हणजे आता काहीतरी चुकलंय का, म्हणजे त्याची तयारी. असं करून मी आय थिंक 450 काहीतरी कॉम्पिटिशन्स मध्ये मी पहिली. बापरे. मला असं वाटतं म्हणजे मुद्दाम मला इथे प्रेक्षकांना असं सांगावं असं वाटतं की कुठलीही छोटी मोठी कुठलीही कॉम्पिटिशन असू दे ती केलीच पाहिजे. आणि त्याने काय होतं की तेव्हा तो ॲटिट्यूड सुरू झाला होता एक आर्टिस्ट म्हणून की आपल्याला आपलं नाणं रोज वाजवायचंय. एकदा मिळालं म्हणून काय झालं, दुसऱ्या कॉम्पिटिशन मध्ये परत तू 50 लोकांच्या मध्ये कशी उभी आहेस, वेगळी लोक आहेत, मग तेव्हा तुझी कला कशी बोलती, हे तेव्हाच इंजेक्ट व्हायला लागलं होतं ह्या गोष्टी. आणि कॉम्पिटिशन्स बघता बघता आणि दादा आणि बाईंकडे माझी तालीम इतकी हार्डकोर चालू होती. दादा तू सगळ्यांना माहिती मुकुंदराज देव, त्याची तालीम आणि बाईं असे दोन्ही म्हणजे आपला विशारद अलंकार हे होतच. पण दादा मला परफॉर्मर म्हणून घडवत होता की तेव्हा त्याचं होतं की तू परफॉर्मर म्हणून. आणि त्याचं ट्रेनिंग खूप वेगळं असतं त्याच्यासाठी. म्हणजे एक तुम्ही विशारद अलंकार एक टिपिकल एक जर्नी आणि अभ्यासक्रम प्रमाणे एक वेगळं की ते पण गरजेचं आहे. त्याने तुम्ही खूप शिकता, तुम्हाला खूप तुम्ही एक्सप्लोर करता. पण परफॉर्मन्स म्हणून मग तेव्हा त्याची वेगळी तालीम. आणि कॉम्पिटिशन्स बघता बघता लोक मला बघायला लागले. तिकडनंच मला फेस्टिवल्स मिळायला लागले की अरे कारण दिग्गज कधी कधी यायचे एक्झाम आपलं जजिंगला, मग त्यांनी मला तिकडनं फेस्टिवल्स. आणि अशी करत 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 ती जर्नी कधी सुरू झाली म्हणजे मी खूप आधीच सोलो परफॉर्मन्स माझे सुरू झाले होते देवाच्या कृपेने. आणि आज पहिला परफॉर्म म्हणजे कथ्थक सोलो, बीइंग अ सोलोइस्ट, आय कम्प्लीटेड 10 years नाउ. क्या बात है, वा वा वा. सो अशी ही जर्नी. नंतर जेव्हा महाराजजी तर जेव्हा पण टाउनमध्ये यायचे, मुंबईमध्ये यायचे, आणि जेव्हा पण ते देवाची कृपा आहे की जेव्हा ते असायचे मी त्यांच्याकडे जाऊन शिकायचे. तर असे तो सहवास तुला मिळू शकला. हो हो. पण निधी मला अजून एक तुला विचारावं असं वाटतंय, कारण आता तू बोलताना असं बरेचदा असं देवाची कृपा आहे, देवाची कृपा, तर तुला असं वाटतं की ह्याला आपण जी काही कला करतो त्याला आध्यात्मिक बैठक असली पाहिजे? प्रचंड ताई. म्हणजे कारण आज माणसं वेगळी आहेत हो की नाही, की ठीक आहे 2 डोळे हे स्ट्रक्चर इज अ सिमिलर, पण आज तुला गायन दिलंय आणि मला नृत्य दिलंय. हे देण्याच्या आधी त्याने काय म्हणजे कोणती तरी शक्ती आहे हे ते करतीये, त्याला सायन्स नाही लागलंय अजून. ती क्रिया कशी काय, म्हणजे सगळे म्हणतात की देवावरती विश्वास नाही. मला असं होतं की कसं विश्वास नाही, म्हणजे एखाद्यामध्ये रांगोळी काढण्याची सुंदर कला असते, कोणी चित्रकला खूप छान करतं, म्हणजे कोणीतरी हे काहीतरी देतंय. आणि मग जर ते देतंय तर त्याच्यापुढे नतमस्तक व्हायलाच पाहिजे. आणि कारण मला असं वाटतं जर त्याने दिलंय माहित नाही तो कधी काढून घेऊ शकतो किंवा त्यांना असं वाटतं की मी अशाच माणसाच्या हातात देतोय की तो उत्तम सांभाळेल. बरोबर. आणि मग त्यामुळे रोज किंवा ते शेवटी सरेंडर होणं महत्वाचं आहे ना, कोणत्याही म्हणजे नात्यात असो,
कलेत असो, सरेंडर ही भावना असलीच पाहिजे आणि ग्रॅटिट्यूड सुद्धा, की हे दिलंय तर आता फक्त त्यांनी आता म्हणजे मला असं वाटतं की मला पोषक वातावरण मिळालं, मला माझे आईबाप ज्या घरात जन्म झाला जे मला सपोर्ट करणारे होते, मला उत्तम गुरु मिळाले की ज्यांच्याकडे मी गेले की त्यांनी मला घडवलं. मला म्हणजे हे पोषक वातावरण म्हणजे मी काय केलं याच्यात, मला तर सगळं दिलं आहे ना देवाने, हे सगळी सिच्युएशन दिली आहे आणि जर मी एवढं सगळं करून जर काही करत नसेल तर मग अवघड आहे. मग ते तुला मग ते असं होतं की जन्म waste आहे. आपण त्या योग्यतेचे नाही आहोत ते Right, घेण्याच्या right, असं. right. आणि म्हणजे मला हे इतकं छान वाटतंय की आपण जे म्हणतो ना की आता हल्ली लोक ह्या शक्तीला मानत नाहीत किंवा श्रद्धा विश्वास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बरोबर, तर ह्या किती महत्वाच्या आहेत कलेच्या बाबतीत. बरोबर. म्हणजे मला हे खूप असं वाटतं की ही एक बैठक किंवा आतनं जे बघ काय असतं, आपण वर्ण कपडा घालतो तर त्याच्या आतनं एक मायेचं अस्तर लागतं राईट बघ. राईट है ना? राईट, तरच तो बरोबर ड्रेस आपला छान बरोबर दिसतो. बरोबर. तर हे पण एक अस्तरच आहे ना, खरंय खरंय, की तुम्हाला गुरु मिळतोय, तुम्हाला चांगले बरोबर. आईवडील मिळत आहेत, बरोबर, वातावरण जे तू बरोबर. म्हणालीस, हो. तर ह्या किती आणि महत्त्वाच्या सगळ्याचे गोष्टी आहेत. आशीर्वाद म्हणजे आता जेव्हा आपण मोठ्या कधी कधी महान कलाकारांचं आपण गाणं ऐकायला जातो किंवा त्यांची कला बघायला जातो, तर मला असं होतं की नुसतंच त्या कलाकारांबरोबर आता सध्याचं जग असल्यामुळे पटकन फोटो काढले आणि झालं, तो उलट मी त्यांना टिपते. तर मला असं होतं की त्यांना पण भेटून आपण त्यांचे घेतलेले आशीर्वाद हे सगळं साठतं आणि ते सगळं जेव्हा आपला परफॉर्मन्स असतो तेव्हा ती सगळी पॉवर तुमची लागलेली असते. आणि काय असतं, गुरु शिष्य परंपरा, आता तू पण त्याच परंपरेत शिकते आहेस, हो. तर त्याच्यात काय होतं की आपल्या गुरुकुलामध्ये किंवा आपल्या गुरूंच्या सहवासात जे कोणी कलाकार आपल्याला तिथे येतात, त्यांचा सहवास मिळतो. हो हो हो, की हे पण मी माझ्या जन्मल्यापासून मी माझ्या घरात बघितलं की ते आर्टिस्ट आले की आपण त्यांच्या बरोबर, त्यांनी पाणी आणायला सांगितलंय, चहा आणायला सांगितलं, पण काय या छोट्या छोट्या गोष्टीतनं जो त्यांचा सहवास मिळतोय आणि तेव्हा खरं तर आपलं वय नसतं बरोबर की हे बघण्याचं, तेव्हा तर फक्त ते छान वाटत बरोबर असतं. बरोबर. आणि मला तर फक्त काय आनंद असायचा की मला शाळेला सुट्टी मिळते आणि मला इकडे छान आनंदात मला राहायला मिळते. पण त्या गोष्टींचं जे काही तेव्हाचे जे संस्कार होते किंवा त्या ज्या गोष्टी होत्या त्या आता जेव्हा मी या क्षेत्रात आहे तेव्हा मला आता कळते की हा ते असं वागले असते तर म्हणजे त्याचा कुठे ना कुठे आपण अर्थ लावू शकतो. तोच एखादा मला अनुभव सांग ना तुला असा आलेला की एखादा कलाकाराचा. मी तुला सांगते बघ, आमच्याकडे एकदा कुमार गंधर्व एका कार्यक्रमासाठी म्हणून घरी औरंगाबादला आले होते. तेव्हा काय होतं, मुंबईहून सरळ गाडी यायची नाही औरंगाबादला, ती नाशिकला किंवा मनमाडच्या जवळ बदलावी लागायची. तर तेव्हा माझा मोठा भाऊ त्यांना औरंगाबादहून मनमाडला गाडी घेऊन त्यांना घ्यायला गेला आणि तो त्यांना घरी घेऊन आला. ती तेव्हा अशी ऑड वेळेला यायची, पहाटे 3 वाजता 4 वाजता काहीतरी. तर तेव्हा तो त्यांना घेऊन घरी आला कुमारजींना, आणि आल्यावरती तेही थोडा वेळ झोपले, हा पण झोपला. बरं, हा ड्राईव्ह करून आधी गेला, घेऊन आला, आणि या सगळ्याच्यात आणि तरुण मुलगा, त्याला लागली छान झोप. पण कुमारजींच्या सारखा एवढा जगातला एवढा मोठा गायक, म्हणजे आम्ही त्यांना आपलं तुमचा आराम झालाय, तुम्ही जेवायच्या वेळेला आपण जेवूया असं वगैरे, ते म्हणाले नाही, तो उठणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तर आम्ही त्यांना वडिलांनी सांगितलं की अहो नाही, तो आरामात उठेल वगैरे, आपण जेवून घेऊया वगैरे. ते म्हणाले नाही, तुम्ही तुमच्या वेळेला जेवा, पण तो माझ्यासाठी रात्रभर प्रवास करून तिथे आलाय आणि तो आता झोपतोय, तर मी त्याच्याशिवाय मी जेवणार नाही. म्हणजे ना तेव्हा असं वाटलं की हा बरं, तोपर्यंत काय होतं, बाकी घरातली लोक, तो प्रमुख माणूस आपल्या घरातला, त्याला सोडून कसे जेवणार ना? तर त्याच्यामुळे सगळे जण थांबले आणि आम्ही आपले उठ रे बाबा, आता सगळे ते जेवायचे थांबले वगैरे. पण त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं नाही, त्याला कोणी उठवायचं नाही, त्याला कोणीही त्रास नाही द्यायचा. म्हणजे ना मला ही गोष्ट इतकी कायम लक्षात राहिली आहे माहिती, लहानपणापासून, की किती बरं, इतक्या मोठ्या माणसाला काही गरज नाहीये त्या छोट्या एका मुलासाठी जेवायला थांबणं, पण एक माणुसकीचा जो आपल्याला एक अंश तिथे दिसतो ना, की नाही, मी त्याच्याशिवाय नाही जेवणार. किती छान. म्हणजे ना ही गोष्ट इतकी कायम मनात राहते बघ अशी. किती छान, किती छान. थँक्यू हे शेअर केल्याबद्दल. आज बरं झालं मला या निमित्ताने ही गोष्ट सांगायला तरी मिळाली. पण म्हणजे जे आता आपण बोलत होतो, ज्या नोटवरती होतो, की त्या कलाकारांचा सहवास मिळणं, आणि कितीही मोठा माणूस असला तरी किती तुम्ही साधं राहू शकता, या गोष्टी खरं इतक्या शिकायला मिळतात ह्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की तू ज्या
कुलात जातीयेस हो. की बाईंच्या सहवासात जितकी लोक गुरुछाया म्हणतात ते नाव बरोबरच खरंच आहे, आहे, खरंच गुरुछाया आहे. आहे. अगदी. कारण तुम्ही कुठेही जा, हो. सगळं बाहेर काम करा, पण तुम्हाला घर आणि आज महत्वाचं आहे. मुकुंदराज माझा मित्र हो, आहे हो, म्हणून हो. पण त्याला आज जगभरामध्ये लोक ओळखणारी खरंय, आहेत खरंय. आणि त्याच्या सहवासात येणारी मोठी मोठी जी मंडळी आहेत ती पर्यायाने तुम्हाला हो. त्यांचा सहवास सहवास मिळतो आहे. नक्की मिळतोय आणि त्याची जी तडफड आहे शिकवायची, हो. झरा म्हणते मी त्याला, खरंच कारण आहे. तो नेहमीच वाहत असतो आणि त्याची ती तडफड आणि आता ते गुरु शिष्य आता मानलेल्या बापलेकीचं झालं अगदी, अगदी. आता ते होतं काळानुरूप. होतंच. त्यामुळे आता आम्ही भांडतो, चिडतो, मी त्याच्यावरती रागवते, सगळं सगळं आहे, पण ती पावर आणि किंवा ते आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. हो. कारण आता कोणताही प्रोजेक्ट असो, मी पटकन काही अडलं तर मी त्या दोघांना फोन करते की इथे हे घडत नाहीये आणि बाहेरची दुनिया नाहीये तसं. म्हणजे खूप आजकालच्या दुनियामध्ये सेफ्टी अगदी. नंतर दोन्ही वे हो. ती सेफ्टी ती गुरुछाया येते. तर खरंच मला आहे, असं वाटतं खरंच की आहे. माझं घर येते तिकडे, परत जाऊन सगळं काम बिम करून मी परत माझ्या घरी येते. स्ट्रॉंगली आज उभी आहे ती अगदी. त्या दोघांमुळे आणि माझ्या आईमुळे, आहे. आईबाबामुळे. आणि तू आता बोलतानाही असं म्हणालीस की आई पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुझी खूप हो. काळजी घेते. हो. म्हणजे मुलगी म्हणून काळजी करणं हा प्रत्येक आईचा धर्म धर्म आहे. हो, बरोबर आहे. पण तरी पण तुला एक डान्सर म्हणून, तुला हो. एक चांगली नृत्यांगना म्हणून, हो. म्हणजे त्या प्रकारचं माणूस किंवा तुझं मेंटली तुला तसं प्रिपेअर Yes, करणं, yes. तर तू काय सांगशील आईच्या बद्दल? मला असं वाटतं आताचीच तुला एक Yes, हे मी opportunity पहिल्यांदा आहे. बोलते आईबद्दल. जेवढे वर्ष मी नृत्य बघितलंय हा. किंवा मी करते तेवढंच तिने बघितलंय. मी फक्त फिजिकली नाचत होते, अच्छा. पण मेंटली आणि सगळं त्याची इकडनं जी इन्व्हॉल्वमेंट असते, कारण मला असं वाटतं की कलाकाराला खूप खूप गरजेचा आहे फॅमिली सपोर्ट. हो. म्हणजे त्याच्याशिवाय काहीच घडू शकत नाही. म्हणजे तेव्हा आईकडे एक ब्ल्यू कलरची डायरी होती. तेव्हा आई, आता मॅनेजर आणि हे आत्ता आलंय प्रकार हो. की माझा मॅनेजर, आई तेव्हा त्या डायरीमध्ये सगळं लिहून ठेवायची. ती पेपरमध्ये आलेलं कुठे कोणाचं काय ते कॉम्पिटिशनचं चिपकून अशी आमची एक डायरी होती. आणि आई ते लक्षात ठेवायची की निधी या मनमध्ये हे करायचंय. आणि घरामध्ये प्रचंड म्हणजे सगळं फॅमिलीमध्ये कलाकार नसल्यामुळे पण अभ्यासपूर्ण वातावरण, त्यामुळे अभ्यासात तर तू हुशार पाहिजे, म्हणजे अभ्यासात मार्क चांगले पाहिजे. त्यामुळे तो बॅलन्स की तू पहिल्या 3 पण माझा नंबर होता. अच्छा. आणि प्लस असं नाही की याच्यात अभ्यासात नाहीये म्हणून मी असं नाही. माझा पहिल्या 3 नंबर होता. मी CS करत होते, मी मास्टर्स कम्प्लीट केलंय, MCOM कम्प्लीट केलंय. अरे वा. तर हे कारण तेव्हा आई म्हणायची की तुला माहितीये ना या सॅटर्डे संडेला कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे तू आता अभ्यास तयार ठेवायचा. त्यामुळे माझा एक्झामच्या आधी 1 महिना तर माझा अभ्यास रेडी असायचा अभ्यासात. तर इतकं, आणि त्याच्यामुळे डिसिप्लिन एक, कारण तिला कुठून कळलं, मग आईने जेव्हा कळलं की आता हिला कलाकार म्हणून घडवायचंय, तेव्हा आई काय म्हणाली होती की 10वी पर्यंत मी तुला माझ्या परीने मी तुला आणून ठेवते, मग नंतर तू तुझा कॉल घे, तुला करायचं तर करिअर कर, नाही तर नाही. म्हणून तिने इतक्या कलाकारांची पुस्तकं आणली, पहिले त्यांचं सगळं वाचलं की त्यांची जर्नी कशी कशी आहे. मग तसं मला तिने घडवायला, कारण मी प्रचंड आधी आजारी पडायचे, मग तसं डाएट, मला लगेच दम लागायचा, तर तसं मग त्याच्यासाठी मग कसं माझं शेड्यूल आखलं तर कसं, हे सगळं आईने बघितलंय. म्हणजे आणि आत्ता पण माझं सगळं डाएट किंवा माझं सगळं आईच बघते. आता म्हणजे तिने आता थोडं सोडलंय की आता मला कळतंय काय करायचंय आणि आता कसं करिअरमध्ये जायचंय, त्यामुळे आता एवढा कंट्रोल. पण आता म्हणजे मी मुलींना पण माहितीये की कोणतीही कोरिओग्राफी असो, काही असो, मी आईला दाखवल्याशिवाय मी कधीच परफॉर्म, कारण तिकडनं एक ग्रीन सिग्नल मिळाला, मला असं होतं की हा, आणि तो माझा आरसा आहे ना. लोक येऊन मे बी कौतुक करत असतील. आई, आणि मला सवय, आई लेफ्ट विंगेमध्ये बसते खुर्ची घेऊन, त्यामुळे भले सगळ्या टाळ्या वळ्या वाजल्या तर मी अशी फक्त एक नजर फक्त विंगेत टाकते, झालं. मग तिचं असं असतं की झाला, नाही झालं तर तिकडच्या तिकडे मला तोंडावरती कळतं की प्रोग्राम अतिशय वाईट झालाय, चला घरी जाऊन बसणार आहे. त्यामुळे आई आणि बाबा सुद्धा, कारण तुला माहितीये शेवटी नृत्य हे जरा खर्चिक आहे, प्रचंड खर्चिक आहे. म्हणजे कॉस्ट्युम्स धर, ज्वेलरी, हे खूप खर्चिक. प्रश्नावरती येणारच होते की तू त्याच्याही बद्दल बोल, कारण आमचं गाणाऱ्याचं काम सोपं असतं, इथे बसलो गळा सुरू. हो. त्यामुळे खर्चिक असतं. त्यामुळे तेव्हा बाबांनी कधीही, फिया महाग होत्या, म्हणजे मी जेव्हा कोणाकडेही जाणं किंवा कोणत्या मोठ्या कोरिओग्राफरकडे शिकायला पण जाणं, फिया बाबांनी 1 पैशानेही कधी हे केलं नाही की
नाही तुला जे माझी मुलगी बेस्ट दिसली पाहिजे. मग ते कॉस्ट्युम म्हणजे माझे प्रॉपर ते म्हणजे हेवी व्यवस्थित, माझे कधीच साध्या कापडाचं काहीतरी एक उरलेली साडी आणि त्याचा शिवून टाकला, नेव्हर. प्रॉपर म्हणजे ज्याच्यासाठी मग आकडा बघायचा नाही, कारण ते छान दिसलं पाहिजे. ते डिसिप्लिन आईबाबांनीच मला लावलं की कारण हे दृश्यम आहे शेवटी ही कला, मग ते ती प्रेझेंटफुल असली पाहिजे. आणि सगळंच लागतं ना ग सारखं. हो, तुम्हाला हो. मेकअप व्यवस्थित हो, पाहिजे, हो, हो. तुम्हाला ज्वेलरी एवढी सतत, पाहिजे, हो, हो. कॉस्ट्युम सगळा राईट चांगला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळा पाहिजे. नाही तसं एवढं लाड नाही पुरवलं. आता माझं थोडं होतं, बट येस. पण कसं आता म्हणजे एखादी देवीचं, आता मी जेव्हा लक्ष्मी ताल करते तेव्हा मला असं डोक्यामध्ये आलं की आता लक्ष्मी आहे तर मग लोकांना लक्ष्मी ताल सगळं ते चक्र चालू आहे, आवर्तन चालू आहे, पण लोकांना समोर एक लक्ष्मी उभी आली आहे, तर तसा मी तो प्रॉपर कॉस्ट्युम करते आणि मग त्यात तसा मी तो ताल नाचते. तर प्रत्येक वेळेला जेव्हा ठुमरी एक वेगळ्या प्रकारची, मग तसा कॉस्ट्युम. तर कम टू द पॉइंट इज, हे सगळं आईबाबांनी म्हणजे गुरु आहेत, पण गुरूंना खूप शिष्य पण असतात आणि तेवढे ती इन्व्हॉल्व असतात, पण 24 तास अवेलेबिलिटी फक्त आईबाबांचीच असते. आणि म्हणजे आता फिनान्शियली पण धर की शिस्त होती की हे वय झालं आता घरा म्हणजे यू शुड अर्न, पण आज आईबाबाने की कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये, तुला आईबाबा मरेसोर भाग म्हणजे खिचडी तरी खायला घालतील, हा कॉन्फिडन्स त्यांनी दिलेला आहे. म्हणून मी आज उडतीये. आज कोणतेही प्रोजेक्ट घेताना विचार नाही करत की ओके लेट्स डू इट, किंवा काही गोष्टी थांबवून अच्छा थांबवावं लागतंय का जर मला हे काम करायचंय तर हे करतेय. त्यामुळे विदाऊट आई बाबा म्हणजे, आणि माझी बहीण सुद्धा, ती तिचा कलेशी दूरपर्यंत काही संबंध नाही. ती म्हणजे ती लंडनला असते, तर पण हे 3 जण ग्राउंड म्हणजे मला प्रचंड ग्राउंडेड ठेवतात. आणि म्हणजे कोणताही आलं की पहिले मी त्यांच्याशी बोलते कसं झालं, आणि आमच्याकडे व्यवस्थित म्हणजे करिअरच्या प्रत्येक स्टेप, म्हणजे असं नाही की असं होत गेलं, प्रत्येक स्टेप पाशी जेव्हा काही गणलं, कधी काही चांगलं झालं, हे सगळ्याच्या वेळेला माझे हे 3 जण स्ट्रॉंगली आम्ही डिसिजन घेतले. नाही पण ते खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना तुझ्या कामात, तुझ्या डान्स मध्ये, तुझ्या चेहऱ्यावर, कारण काय आतनं आपण शांत आणि ती गोष्ट आपल्या चेहऱ्यावर दिसते. तू आता जसं बोलताना म्हणालीस की मी लक्ष्मी ताल, मग असे काय प्रोजेक्ट तू तुझे काही नवीन असे काही केले? आता माझी नादनिधी म्हणून माझी डान्स इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याच्यामध्ये आता पण आता ही किती वर्षांपासून तू? अरे आताशी त्याला 3 वर्षच झाले आणि मध्ये लॉकडाऊन आलं. आणि मी आधी प्रायव्हेट शिकवायचे, आधी मी गांधर्व महाविद्यालय वाशीला शिकवायचे. 20व्या वर्षी आपलं एमकॉम करता मी तेव्हा ते लागले, आणि तेव्हा डायरेक्ट मध्यमा प्रथम आणि पूर्ण आणि विशारदच्याच मुली माझ्या हाती आल्या, त्या माझ्याहून वयाने मोठ्या होत्या तेव्हा ते क्लासेस होते, प्रायव्हेट घ्यायचे, कारण मी प्रोजेक्ट खूप करायचे तेव्हा. म्हणजे मी उमराव जान करत होते आणि कृष्णशरण, तर मी 2-2, 3-3 प्रोजेक्ट एका वेळेला करायचे. म्हणजे मी कधी 17 तास 16 तास पण लगातार म्हणजे इकडनं प्रोजेक्ट करून दुसऱ्या प्रोजेक्टला चालली आहे. तर म्हणजे खारमधनं आपलं अंधेरीवरनं परत ठाणं असं मी खेळली आहे. तर त्यामुळे क्लासेस घ्यायला म्हणजे जी कमिटमेंट असते तेव्हा वेळच नाही मिळाला, कारण शेवटी ती कमिटमेंट आहे. त्यामुळे एक लिमिटेड ठेवलं होतं. पण नादनिधी सुरू करण्याचं कारणच हे होतं की आता आपण म्हणजे समाजाला काही देणं लागतो, किंवा मला आवडतं शिकवायला, पण आता त्याच्यामध्ये पण काही परफॉर्मर मुली आता घडतायत. अरे वा, छान आता स्ट्रॉंगली येत आहेत बाहेर, करतात, मेहनत करतात, येतील, दिल्ली दूर आहे पण येतील. तर त्यांच्याबरोबर मला माझ्या डोक्यामध्ये जे मी शाळेमध्ये वगैरे कोरिओग्राफी करून म्हणजे डोक्यात काय काय विचार केले होते ते मी आता बाहेर आणते. की एक सावरा म्हणून आहे, महाराजींचा सावरा बाहेर, त्याच्यामध्ये एकच कन्सेप्ट घेतली आहे की कृष्ण फक्त ऑडिटोरियमच्या इकडनं तो फक्त पास होतोय आणि तो तिकडनं गेला. अच्छा. आणि हे सगळं होत असताना इकडच्या गोपींची काय काय अवस्था होते, कोणी काय काय होतं, हे फक्त एवढंच चालतं. कोणी अतिशय एक्साइट होतो, कोणी अरे बापरे आता काय करू, ही एवढीच कन्सेप्ट. म्हणून ते सावरा गिरीधर मन बाहेर ते एक आहे. नंतर गुरु पौर्णिमेला दरवर्षी बाईंना मी गुरुदक्षिणा म्हणून माझी काही संकल्पना त्यांच्या चरणी अर्पण करते. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी वेगळ्या, पण मला असं होतं की ही माझी दक्षिणा. तर त्याच्यामध्ये खूप
खूप म्हणजे आता ललित लवंग सगळ्यांना माहिती असलेली अष्टपदी आहे. तर त्याच्यामध्ये एक वेगळी स्टोरी लाईन आहे जी सगळ्यांना माहिती आहे की राधा काय म्हणतात ती रुठलेली आहे ती कृष्णापाशी. दॅट इज अ मेन थीम आणि हे. पण मी आता एक कन्सेप्ट बसवलीत की ललित लवंग लता परिशीलन या दोनच लाईन पुढच्या घेऊन त्याच्यावरती एक कन्सेप्ट आहे की अख्खं वन सगळं प्रजाती तिला राधेला म्हणतंय की एक कोणी येऊन म्हणतं की आता तू जा कृष्णापाशी, मग मोर येऊन म्हणतं की अगं तू कृष्णापाशी जा, मग हत्ती येऊन म्हणतं कृष्णापाशी जा, तरी ती ऐकतच नाहीये. मग हे सगळेजण तिच्या भोवती नृत्य करतायत आणि ती म्हणते की ठीक आहे आता मी जाते, पण हे सगळं मायाजाल कोण करणारा कोण आहे तर तो कृष्ण आहे. असं ते एक एक प्रयत्न आता चालू आहेत. मुलींबरोबर अभंगांवरती काम केलंय, नाट्यसंगीत मला खूप आवडतात त्याच्यावरती आता आपण करतोय. सो जसं काम किंवा जसं मला वाटतंय तसं एक एक प्रोजेक्ट करते. क्या बात है. आणि मग जसं तू आता मी ह्यांच्याबद्दल पण आपण एकदा मध्ये बोलत होतो, एक कोरिओग्राफर म्हणून तुझी जी म्हणजे या फिल्मच्या क्षेत्रातल्या लोकांशी तुझा संपर्क कसा आला आणि आतापर्यंत तू कोणाकोणाकडे असं काम केलं आहेस? ते पण ऍक्सिडेंटली झालं असं मला वाटतं, किंवा ऍक्सिडेंटली झाल्यापेक्षा मी आधीच असं सांगितलं की जर्नी खूप आधी नॉट बिईंग अ क्लासिकल डान्सर इज जस्ट कॉम्पिटिशन्समधनं झालेली. तेव्हा कोरिओग्राफर्स आणि मग मला जे शिकवायचे महेश सर हे सरोज खानचे असिस्टंट होते. तर ते मला येऊन शिकवणार, कारण तेव्हाच त्यांच्या फीज व्यवस्थित हे सगळं होतं. तेव्हा काही माहित नाही म्हणून मी वैभवी मर्चंटला खूप फॉलो करायचे. अच्छा ती कथ्थक शिकली आहे का, तर मी पण कथ्थक शिकणार. अच्छा ती इतकं ते मग नंतर म्हणजे तू मला कोणतंही गाणं सांग, मग माझा त्या गाण्याचा खूप अभ्यास आहे. म्हणजे सरोज खानने ही कोरिओग्राफी का केली असेल, म्हणजे मारडाला हा मला आधीपासूनच आवडतं. म्हणजे तो अँगलच तसा माझा जातो बघताना गाणं की गणेशाचार्य किंवा हे काय कोरिओग्राफी करतात, काय ती हुक स्टेप काढतात, ह्याचं खूप एक होतं. मग ते कोरिओग्राफर म्हणून मला पहिल्यांदा चान्स बालाजी टेलिफिल्मचं जे असतं, एकता कपूरचं बालाजी टेलिफिल्मचं, तिकडच्या काही दिवाळी एपिसोड्स मध्ये अंकिता लोखंडे, आणि लॉकडाऊनच्या जस्ट फर्स्ट लॉकडाऊन संपत होतं आणि तेव्हा मला एका रात्री कॉल आला होता की माधुरी दीक्षितला डान्स बसवायचा आहे. आय वॉज सो एक्सायटेड. म्हणजे मी रात्रभर झोपले नव्हते, कारण जिच्या मला आता ऐकून छान वाटतं. म्हणजे सामान्य लोकांसाठी जे कथ्थक पोचलं, जे देवदासमुळे पोचलं, म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये की तिचा तो काय छेड मुळे ते अरे कथ्थक म्हणून एक बघणार एक नजरिया झाला, आणि तिच्यामुळे प्रेम वाटायला लागलं. ते तिचं क्रेडिट प्रचंडच आहे त्याच्यामध्ये. मग तिला शिकवण म्हणजे मी 2 मिनिटं ती स्टारस्टक वगैरे वगैरे मी प्रचंड झाले होते. पण नंतर आता एक नवीन प्रोजेक्ट आहे, त्याबद्दल मला फक्त बोलता येणार नाहीये. तो संजलीला भन्साली सरांबरोबर आहे, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाहीये. पण मी तेच सांगते, हे सगळे अनुभव आहेत ना, म्हणजे ते पण एकदम काम पण एकदम असं सगळं एकदम चांगलंच झालं. म्हणजे आता मी संजलीला भन्साली सरांचं म्हणजे स्टोरी अशी होती, मला आधीपासून काम करायचं, कारण देवदास, हमदिल दे म्हणजे मला एक एक सीन माहिती आहेत. म्हणजे ऐश्वर्यावरती तो पडणारी चंद्राची, म्हणजे इतकं प्रेमाने इमोशनल होऊन मी ते पिक्चर बघितलंय. आणि मला खूप आतनं इच्छा होते परत देवाची कृपा म्हणतो का, कारण मोहे रंगलाल जे सॉन्ग आहे बाजीराव मस्तानीमध्ये, ते महाराजींनी कोरिओग्राफ केलं. तेव्हा भारतातनं फक्त 8 मुली सिलेक्ट झाल्या होत्या, त्याच्यामध्ये मी होते. आणि भन्साली सर आणि महाराजजी हे 2 ग्रेट लोक एकत्र जेव्हा काम करतात, आम्ही असे 10 दिवस काय घेऊ, किती घेऊ, म्हणजे बूट कॅम्प म्हणतो ना तसं ते सगळं चालू होतं, इतकं ट्रेनिंग. आणि मला असं वाटतं की माझा एक नाच चालू होता, पण त्या नाचाला एक काहीतरी एक वेगळी दिशा त्या गाण्यानंतर मिळाली. आणि नंतर मला असं झालं की माझं मन नाही भरलंय इथे शिकून. पण परत देवाची कृपा आणि परत आता हा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये ते काम मी नंतर सगळं सांगेन जेव्हा येईल बाहेर. पण तो माणूस मी त्याला, आणि जेव्हा पहिल्या दिवशी त्यांना मी म्हटलं तुम्हाला मी गुरुस्थानी ठेवलंय, त्यामुळे आता तुम्ही, आणि म्हणजे त्यांनी तसंच मग मला ते तिकडे ट्रेन केलं. क्या बात आहे. आणि आफ्टर लॉकडाऊन तर जास्त इफेक्ट व्हायला लागला की बापरे, ही रंगभूमी ती प्रसन्न होतीये. आता ते रसिक आपल्याशी, आता ते हळूहळू तो डिस्टन्स कमी होऊन आपण जुळतोय, आणि ते आता खूप इमोशनल जर्नी सुरू झाली आहे की हे काहीतरी व्हायब्रेशन वेगळे. ते मला तिकडे कॅमेरा समोर किंवा कॅमेराच्या पाठी आवडतं ते काम, ते पण माझी म्हटलं की एक हॉबी आहे. आणि इथे जसं मी राणी असते, 60 मिनिटं माझी आहेत, माझ्याकडनं कोणी घेऊ शकत नाही. पण त्याच्या अपोजिट आहे की
तिकडे मला समोरच्या मुलीला किंवा समोरच्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला मला तिला सुंदर बनवायचंय. क्या बात आहे. कारण जस्ट बिकॉज मी हे सगळं छान करते मग ती करते असं नाही, मला तिला सुंदर बनवायचं. हा खूप मोठा डिफरन्स आहे. हो. तर तो करावा लागतो, तो बॅलन्स करावा लागतो, पण मजा आहे, क्या छान बात आहे. मग आपण, मला असं वाटतं की आता तुझ्या बोलताना पण असं डोळ्यामध्ये एक छान स्पार्क जाणवत होता. हां. भावांग एखादं काहीतरी करूया का? हो, नक्की नक्की हं? नक्की. तर Yes. एक फेमस ठुमरी आहे बघ, कौन गली गयो श्याम. हो. तर ती मी जरा एक 2-4 ओळी गुणगुणते चालेल. आणि आपण भावांग करूया, म्हणजे तेवढंच चालेल. आपण एक काहीतरी प्रेक्षकांच्यासाठी नवीन काहीतरी नक्की करूया. नक्की नक्की मला खूप चालेल. आवडेल आणि मी खूप काय म्हणतात फॉर्च्युनेट आहे की तू अय्या. गाते आणि मी आज परफॉर्म करते. नक्की करूया आपण. चालेल. आपण ही आता बंदिश परफॉर्म करतोय ताई, तर याच्यामध्ये मी एक दाखवण्याचा प्रयत्न करते की यशोदा आहे, कृष्ण मथुरेला गेलेला आहे आणि आता ती म्हणते की कोण गली गयो श्याम, की माझा कृष्ण कान्हा कुठे गेला. म्हणून तिला एक एक आठवतंय की माखन, त्याचे असलेली थोडी छेडकानी, म्हणजे एक गोड गोड वात्सल्य तो भाव. आणि आता ती सगळं ते मिस करते की आता तो परत येणार नाही येणार, आणि आता तो देवकी पुत्र आहे. अच्छा. तर असलेली ही यशोदा की परत होणार आहे का. तर अच्छा, म्हणजे हा भाव आपण त्याच्यामध्ये दाखवतोय. दरवेळेला आपण तो राधा गोपीवाला आपण बघतो की हां, ती हां. म्हणते, तर यावेळेला वात्सल्यवाला. क्या बात है. वाह. कौन गली गए शाम शाम, कौन गली गए शाम, बता दे सखी मोरा शाम, कौन गली गए शाम. गोकुल ढूंढी बिंदरा बन ढूंढी, गोकुल ढूंढी बिंदरा बन ढूंढी, ढूंढ फिरूं मैं चारों धाम, कौन गली गए शाम शाम, कौन गली गए शाम. निधी, मला सांग, तू आतापर्यंत परफॉर्मन्सेस असे स्वतःचे सोलो असे आतापर्यंत कुठे कुठे केलेस? झालं तर ऑलमोस्ट आपलं भारतामध्ये खूप ठिकाणी झालेत, ओव्हरसीज सुद्धा झालेले अरे आहेत. वा. त्यामुळे लंडनला, थायलंडला, इस्रायल पूर्ण टूर झालेली आहे. बरं. नंतर व्हाईट पासपोर्टने तजिकिस्तान, किर्गिस्तान, अरे वा. ही सगळी दुशानबाई आमची सगळ्यांची टूर झाली. तेव्हा नादनिधीच्या मुली पण होत्या क्या बात आहे. त्याच्यामध्ये. हो, तर असे झालेले आहेत खूप ठिकाणी. आणि मग त्याचे काही अनुभव, चांगला आणि वाईट, असे आम्हाला दोन्ही सांग. कारण काय माहितीये का, कारण सगळीचकडे असं काही रोजी रोजी नाही, पिक्चर नसतं नाही, कधी, नाही. है ना. कुठेतरी हो. आपल्याला खाली धडपडावं हो, लागतं, हो. है ना. कुठेतरी अपमानाचे प्रसंग येतात, प्रचंड. हो. किंवा कुठेतरी आपण दूर फेकले जातोय, किंवा आपल्याकडे टॅलेंट असूनही म्हणजे असे Right, खूप right, वेगवेगळ्या प्रकारचे right. अनुभव आपल्याला येतात. बरोबर. तर असं तू काय सांगू शकशील ह्याच्यात? अरे वा. इनिशियली सगळीच ती धडपड होती आणि ते एक असतं ना की माझ्यात आहे, बघा बघा माझ्यात आहे. पण त्यामुळे समोरचा ऑर्गनायझरसाठी नवीनच मुलगी आहे ना, हो, एक हो. नवीन एक प्रयत्न करतंय आपलं. हो. जोपर्यंत ते बघत नाहीत 5 मिनिटाचं काहीतरी हो. स्टेजवरती, तोपर्यंत तो तसाच होता की हा एक बच्ची आई आहे, देखते ऐसा तर असल्यामुळे. त्यामुळे ग्रीन रूम नाहीच कधी काही ठिकाणी, कारण कॉर्पोरेट बिरपोरेट ग्रीन रूम म्हणजे नाहीच. मग ते काय वॉशरूम मध्ये रेडी व्हा आणि एवढं सगळं रेडी व्हा, पण
कधी तक्रार नाही केली मी कधीच कोणत्याच गोष्टीची, कारण जे मिळतंय ते खूप जणांना नाही मिळते. हो. आणि जे मिळतंय तर अगदीच काही ठिकाणी म्हणजे खरंच बघतच नव्हते, तिकडे मी फक्त थोडंसं बोलते की अहो जरा कलाकार आहे तर मला जर नाचायचे 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास, थोडी तरी रोबोट नाही होत, थोडी तुम्ही सोय ठेवा. कधी कधी स्टेजच असं असतं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही याच्यामध्ये माझी नाचायची तयारी आहे, कारण माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे, त्या रंगभूमीवरती खूप प्रेम आहे. कारण शेवटी रसिक असतात, त्यांना हे सगळं नाही माहिती. आणि तुम्ही कोणतंही कारण घेऊन, कारण स्टेज इक्वल नाही आहे, मला एसीच मिळत नाही आहे किंवा ही कारणं नाही देऊ शकत, मी दमली आहे, माझी झोप नाही झाली कारण ऑर्गनायझरने सकाळ पहाटेचं फ्लाईट बुक केलं आहे म्हणून झोपच नाही झाली आहे, हे सगळं बॉडीवरती अफेक्ट होतं. नाही म्हटलं तर या गोष्टी अफेक्ट होतात. पण तिकडे कोणी विचारत नाही की तुझं काय आहे, तुला तिकडे तुझी कला तुझी महत्वाची, तुला ही अपॉर्च्युनिटी मिळते. बरोबर. त्यामुळे आता जेव्हा इस्रायल टूर करत होतो, तो मार्को पोलो शो होता, मी अनुज भैया बरोबर केला होता. मला नेहमी आयुष्यामध्ये कारण आता हे चान्स आहे, ज्यांनी मला पहिल्यांदा पहिला चान्स दिला ना, त्या बाबतीत मी त्या सगळ्यांच्या बाबतीत नेहमी असं असतं की त्यांच्यासाठी माझ्या मनामध्ये एक वेगळीच जागा आहे. म्हणजे अनुज भैया त्यांनी, कारण खूप आज डान्सर्स होते, खूप कथ्थक डान्सर्स आहेत, नावाजलेले खूप छान कलिग्स म्हणजे माझ्या आहे, पण तरी त्या एका विश्वासावरती की नाही कर लेगी म्हणून ते मार्को पोलो शो एवढा जो मोठा शो आहे त्याच्यासाठी ते घेऊन गेले, किंवा त्यांनी पहिला चान्स दिला. मग नंतर पुढच्या खूप जणांनी पुढे ते लागलं, पण पहिला चान्स किंवा पहिला कथ्थक परफॉर्मन्स नेहमी मला असं वाटतं की पहिलं जे माणसाची कनेक्ट झालेली आहेत ते खूप स्पेशल आहेत. आणि परफॉर्मन्स अनुभवाबद्दल म्हणशील तर खूप वेगवेगळ्या रेंजमधले अनुभव आहेत. कधी कधी मला प्रचंड लेम ऑडियन्स समोर नाचायला पण खूप आवडतं. दर्दी असणं तर आपल्याला हंगर असते की कधी त्या दर्दी ऑडियन्स समोर आपण नाचतोय. म्हणजे महाराजजींबरोबर मी खूप वर्ष काम करत होतो की बरोबर नाही, त्यांच्या अंडर त्यांच्या गायडन्स खाली आम्ही खूप काम करत होतो, पण महाराजींनी माझं कधी सोलो बघितला नव्हता. माझ्या मनात ते खूप होतं. त्यामुळे जाता येताना मी त्यांना ना असे व्हिडिओज दाखवायचे की महाराजजी ये देखो असं करून. आणि तेच त्यांचं होतं की मिळणार, दिदींचं पण होतं की वो चान्स मिळणार. आणि पंचतत्व मला फेस्टिवलमध्ये, आणि हे जे अंतर आहे ना, इथे स्टेज संपते आणि इथे महाराजजी असे तो म्हणजे, आणि मला तेव्हा असं झालं की हा ऑडियन्स ठीक आहे, पण आज जे काय आहे ते इथे. आणि मग त्यांनी डान्सचा भगवान तिथे आहे, देव म्हणजे भक्ताला जसं देव मिळाल्याची जी अनुभूती होते, तेव्हा त्या क्षणाला ते. नंतर एक प्रोडक्शन होतं तिकडे मी काम केलं होतं, जसराजींचं प्रोडक्शन आहे गीत गोविंद, हिंदी, त्यांनी त्याचं ते केले संगीत रचना. आणि तेव्हा कथ्थक आणि कंटेम्पररी टेरेन्स लुईसची असं ते प्रोजेक्ट होतं. उमेद भवन पॅलेसला होतं आणि आम्ही ते लाईव्ह परफॉर्म केलं होतं. बरं, लाईव्हला गायला कोण? संजीव अभ्यंकर दादा, कौशिकीजी, हे सगळे होतं. आणि माझं ते कुठेतरी ड्रीम होतं. तर शेवटी भैराईमध्ये राधे कृष्ण गोविंद हे करताना आय वॉज क्राईंग की अरे हे होतं आणि एवढ्या लवकर वयामध्ये होतं आणि काय, म्हणजे तो एक अनुभव वेगळा. आंबेजोगाई मध्ये एक फेस्टिवल होतं आणि तेव्हा माझं फार होतं की मी तेव्हा भवानी दयानी केलेलं परफॉर्म. आणि त्याच्यामध्ये मी एंड असा बाईंनी इतका बसवलाय की त्या भक्ताला अख्खी देवी आता तिच्या समोर उभी आहे, आणि ती ऑडियन्सला ते सगळं सांगतेय की तिचे पाय, तिचं एक 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 ते शेवटी ते भवानी दयानीला ते सुरू होतं. आणि त्याच्यामध्ये परवीनजींचा तो आवाज आहे, ते तेव्हा मी ते रेकॉर्डेड केलं होतं. आणि आदल्या दिवशीच मी अंबेजोगाई देवीचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे आणि असं आहे. पण काय माहित नाही ताई, त्या दिवशी ते फील झालं की ती देवी समोर आली आहे. आणि आपण एक असतो परफॉर्मन्स की तो आपण करतो किंवा तो होऊन जातो, तो कोणीतरी घडवून घेतो, तसा तो परफॉर्मन्स होता. आणि मी स्टेजवरती उतरल्यानंतर सगळेजण होते आणि आई मला म्हणाली की हे काय होतं. आणि परफॉर्मन्स नंतर ती एक शांतता असते ना, टाळ्या नाही वाजत, ती शांतता घडते की हे काहीतरी झालं. तो एक अनुभव वेगळा. आणि आत्ताच मी तुला सांगते, आता मी NMSCC नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरला मी परफॉर्म केलं फ्लेमिंको कथ्थक म्हणून. आता ही कन्सेप्ट आहे, कुणाल ओम म्हणून, ही इज अ ग्रेट फ्लेमिंको आर्टिस्ट. त्याच्याबरोबर आम्ही दोघं जण मिळून ती परफॉर्म करतो. ऍक्च्युली त्याने मला विचारलं होतं की तू करशील का म्हणून.
आणि आता त्याचे आत्ताच गेल्या 2 वर्षामध्ये कोलॅबोरेशनचे इतके ठिकाणी परफॉर्मन्सेस झालेत. अरे वा. तर आता मध्ये मला थोडं बरं नव्हतं म्हणून मला काही दिवस बेड रेस्ट सांगितली होती. आणि तेव्हा भाई मला असं झालं होतं कारण जन्मापासून नसते आणि एकदम ब्रेक लागला होता. त्यामुळे मला सॉर्ट ऑफ काय म्हणतात एक डिप्रेशन एक ते असं झालेलं की आणि माहीत नव्हतं की मी आता परत कधी परफॉर्म करू शकते माहिती होतं पण त्याचा दिवस माहीत नव्हता. त्याच्यामधनं एक खचत खाली चालले होते काहीतरी झालं होतं आणि त्यातनं आता कमबॅक होऊन माझे हे आता परफॉर्मन्सेसचे आत्ताचे लगातारचे चालू आहेत. आणि नीता मुकेशामध्ये इज अ बिग स्टेज आणि स्टेजवरती पूर्ण तामझाम व्यवस्थित रियाज करून मी पोचले आणि काहीतरी तेव्हा त्या क्षणाला घुंगरू तुटले. अच्छा. तर ऑडियन्सला मला पण झालं की देवा आज नाही रे ही ती वेळ सुटले असते डिफरंट थिंग पण तुटले काय करणार. मग त्या वेळेला थोडेसेच बांधून तिकडच्या तिकडे ते माहिती की ते कसं करायचं ते ऍडजस्ट बांधून मी परत स्टेजवरती गेले आणि ऑडियन्स पण काय कमाल होतं त्यांनी सगळ्यांनी चेअरअप केलं सगळे आले होते. आणि तेव्हा म्हणतात ना गुरुची शिकवण गुरुची तालीम कोणत्या वयामध्ये दिलेली कधी बाहेर कधी तुम्हाला त्या क्षणाला देव परीक्षा बघत असतं. कारण दादा मला नेहमी ओरडायचा मुकुंदा की तुझा डावा पाय जरा जेव्हा की तुझा डावा पाय होत नाहीये तेव्हा मी अख्खा परफॉर्मन्स आम्ही मोस्टली कथकडांचा उजवा पाय जास्त तुमचा जो स्ट्रॉंग असतो ते वापरून आम्ही करतो तेव्हा डावा पाय वापरून तो अख्खा परफॉर्मन्स आहे. आय गॉट अ स्टँडिंग ओवेशन आणि हे तर ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे दादाचा अनुभव कारण मी हे सांगितलं नाहीये कुठे की दादाच्या बर्थडेला तू आली होतीस 50व्या वाढदिवसाला गडकरीमध्ये झाला होता आपण सेलिब्रेट केला होता तेव्हा मी त्याने मला इतक्या बंदिशी शिकवल्यात म्हणजे खजाना आहे माझ्याकडे. मी त्याच्या लगातार 50 बंदिशी कारण त्याने 50 कम्प्लीट केलं होतं. सगळ्यांना माहिती आहे तर आम्ही बनारस घराण्याचं नृत्य करतो अशा लगातार विदाऊट ब्रेक 50 बंदिशी मी परफॉर्म केल्या होत्या. तर आणि ही माझी त्याच्यासाठी असलेली गुरुदक्षिणा होती. दॅट वॉज वन ऑफ द मुमेंट. आणि आता लास्ट की मी सुप्रीम कोर्टमध्ये परफॉर्म केलंय जस्ट. तर सगळ्यात पहिली आर्टिस्ट मी आहे की जी सुप्रीम कोर्टमध्ये परफॉर्म कोणी केले. सुप्रीम कोर्टमध्ये परफॉर्मन्स झालाच नव्हता. तर भारतात मधलं पहिली मी कथ्थक नृत्यांगना आहे की जिने परफॉर्म केले. अरे वा. तर देवाची कृपा आहे. हे खरंच म्हणजे आपण बरेचदा बोलतो पण ह्या गोष्टी कधीच माहिती नसतात किंवा काय बोलल्या जात नाही. तर म्हणजे मलाही खरंच खूप छान वाटतं की ह्या निमित्ताने मला ह्या सगळ्या गोष्टी आज कळतायत आणि त्याच निमित्ताने आज प्रेक्षकांना पण कळतायत. तर खूप 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 कौतुक तुझं या सगळ्या गोष्टींच्यासाठी. आणि मला असं वाटतं की जो आमचा म्युझिक कहाणी बरोबर हा जो पॉडकास्टचा हेतू आहे की निधी प्रभू ही खूप गोड दिसणारी उत्तम टॅलेंटेड ही आहेच पण त्याच्या मागचे जे तुझे कष्ट आहेत किंवा गुरूंचे म्हण आई बाबांचे म्हण ह्या सगळ्या कष्टाचा तू एक दिसणारा चेहरा आहेस. खरे आणि तो तू खूप छान पद्धतीने निभावते पण आहेस. आणि मला असं वाटतं की तुला ह्या शुभेच्छा की तुझ्याकडून असे खूप खूप प्रोजेक्ट्स इतके उत्तम होत जावोत आणि प्रत्येक गुरुला आई वडिलांना तुझा भरपूर मोठा अभिमान वाटतच असणार. त्याचेच प्रयत्न आहेत आणि तो आणखीन वृद्धिंगत होवो. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनाही मला हेच सांगायचं आहे की निधीवरती असंच भरपूर आपण प्रेम करूया. तिच्याकडून भरपूर छान छान प्रोजेक्ट्स आपण बघूया. आणि तुला मला असं वाटतं थँक्यू वगैरे असं मी काय म्हणणार नाही खरंच कारण तू बोलव आम्ही येऊ असं आहे. आणि तू आज आलीस आपल्याशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं एक दोघं जण जरा ऊर्जा मिळाली की मला असं काहीतरी छान काम करायचं तर त्यांच्यासाठी निधी हा उत्तम आदर्श असला पाहिजे. तर तेव्हा मी सगळ्या रसिकांना असं आवाहन करते की आमचा हा पॉडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. येस. तर तेव्हा परत भेटूया निधी. येस ताई, नक्की. आशीर्वाद असू देत. नक्की भेटूया. थँक्यू. थँक्यू.